भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्शनमध्ये स्फोट, 5 लोक मृत झाल्याची प्राथमिक माहिती, तर मृतकाचा आकडा वाढण्याची शक्यता। या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे, तर या ठिकाणी जवळपास 20 ते 25 लोक काम करत असल्याची ही माहिती समोर आली आहे। यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर 5 ते 7 लोक जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे। कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे, तर या स्फोटचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल हे आपण यावरून कल्पना करू शकतो। या कंपनीत दारूगोळा निर्मिती होते। ज्या ठिकाणी आज स्फोट झालेला आहे ती इमारत संपूर्णतः जमीनदोस्त झालेली आहे। जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा मलमा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। तर दुसरीकडे याच कंपनीच्या मागच्या बाजूला कंपनीत स्फोटानंतर टिनाचा तुकडा बाहेर पडलेला होता। त्याच जागून आढावा घेतलेला आहे। कंपनीच्या सी ब्लॉकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे। त्यापैकी 8 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे, तर 7 ते 8 लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे। जखमींना नागपूर भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचा फौजपाठा तैनात झालेला असून कंपनीमधून डेड बॉडी आणि जखमींना बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे। माझं नाव विक्की डोईफोडे आहे। मी पेट्रोल ठाण्याला राहतो आणि मला सकाळला माझे लेबर सावली गावात ह्या ठिकाणी राहतात। 9:30-10च्या बिचामध्ये ह्या ठिकाणी मी ह्या साईडनं गेले, मागच्या साईड आहे हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या, आणि मी 10:30 ते 11:15च्या बिचामध्ये आला इथं, आणि ऑर्डनन्स फॅक्टरी इथं भरपूर मोठा स्फोट झाला इथं, आणि पूर्ण आग दिसत होती। आणि माझ्या मोबाईलने पूर्ण व्हिडिओ घेतली ह्या ठिकाणी इथं उभा राहून, ह्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ घेऊन आणि सोशल मीडियाला पाठवली मी।